नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या D16 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत। आजचा अभंग खूप साधा आहे, पण त्याचा अर्थ मात्र खूप मोठा आहे। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारी साधलिया। म्हणजे काय? देवाच्या द्वारात आपण क्षणभर जरी मनापासून उभं राहिलो ना, तरी आपल्याला मोक्षाच्या चारही बाजूंचे फळ मिळू शकतं। ते म्हणतात, इथे वेळ महत्वाचा नाहीये, इथे फक्त भाव महत्वाचा आहे। पुढे ते म्हणतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। म्हणजे काय? हरिनाम जपताना पुण्य किती मिळालं हे कोणी बघत नाही किंवा कोणी मोजत नाही, कारण नाम जपणं हेच स्वतःमध्ये खूप मोठं पुण्य आहे। पुढची ओळ अशी आहे की, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। आपण संसारात राहतो, जबाबदाऱ्या आहेत, काम धंदा करतो, पण जर आपल्या जिभेवर हरीचे नाव असेल तर वेदशास्त्र हात जोडून उभे राहतात। फक्त साधना जंगलात नाही, ते आपण घरी राहूनही शक्य आहे। आणि शेवटी संत ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाचीही खुणे, द्वारकेचे राणी पांडवा घरी। म्हणजे भगवान श्रीकृष्ण फक्त द्वारकेत नव्हते, ते पांडवांच्या घरी सुद्धा होते। म्हणजे याचा अर्थ काय? देव ठिकाण पाहत नाही, देव फक्त भाव पाहतो। या अभंगातून आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटते की देवासाठी मोठी साधने, मोठी भक्ती असं काही लागत नाही, लागतं ते फक्त क्षणभराचा खरा भाव आणि जिभेवर हरिनाम। तर मित्रांनो, पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया। रामकृष्ण हरी।